नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवरील लाडक्या बहिणी योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट आणि त्या महिलांना आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत त्या म्हणजे अटी सांगणार आहोत। तर आपल्या चॅनलवर तुम्ही त्या महत्त्वाच्या अटी ऐकण्यासाठी टिकून राहा आणि सर्व व्हिडिओ पहा। आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि आतमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, कोणते अटी आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करा। आणि त्या अटी म्हणजेच की या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तो व्हिडिओ म्हणजेच की हाच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्या अटी म्हणजेच की ज्या महिलांच्या घरी म्हणजे की आपल्या सर्व कुटुंबामध्ये म्हणजेच की आपल्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन किंवा सरकारीमध्ये लागलेला एखादा मुलगा किंवा आपले पती किंवा आपली पोरगी हेही असू शकतात आणि 2.5 लाखाच्या वर ज्या महिलांच्या घरी आणि लाडक्या बहिणींच्या घरी उत्पन्न असेल त्या बहिणींना या लाडक्या बहिणी योजनेतून बाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यासोबतच आपल्या लाडक्या भावांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे 3 जण मिळून आपल्या लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये आणि ते प्लस करता आपल्या दिवाळीचं बोनसही देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याकरिता आपल्या लाडक्या भावांच्या एका बहिणीने नाही तर सर्व बहिणींनी आपल्या भावांना बहुमत देऊन त्यांना विजय करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ते एवढे खुश आहेत की आपल्या लाडक्या बहिणींना सर्व प्रकारचे पैसे म्हणजेच की सर्व मकर संक्रांत असतील, आपले जेवढे सण येतील त्या सणाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याकरिता आपल्या लाडक्या भावांसाठी आपणही मन मोकळे ठेवावं आणि लाडक्या बहिणींचे एकच महत्त्वाचे आणि मनातली एक गोष्ट आहे की आपल्या डिसेंबर महिन्याचे पैसे आणि आपल्या दिवाळीचे पैसे कधी येतील हे आपल्या लाडक्या बहीण महत्त्वाकांक्षी त्याच्यावर ठामपणे असा एक त्यांचा मनाचा विचार आहे आणि तो लवकरात लवकर जमा होतील असंही त्यांचं म्हणणं आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा।